नमस्कार मित्रांनो, पी एम किसान योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर आलेली आहे. मित्रांनो, या तारखेला आता पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न पडला आहे. तर मित्रांनो, आपण याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, या तारखेला येणार पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये. मित्रांनो, हे 2,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याचीसुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांच्या समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20वा हप्ता आगामी या जुलै 2025 महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे दरवर्षी 6,000 रुपये 3 वेळा 2,000 रुपयांच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी 10,04,67,693 शेतकऱ्यांना दिला गेला होता. आता 4 महिन्यांनी 20वा हप्ता देण्याची वेळ आली आहे, ज्याची शेतकरी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. मीडिया अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान हा 20वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. यावेळी 9,88,00,000 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने पैसे जमा केले जातील. हे वितरण ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केले जाणार असून देशभरातील शेतकऱ्यांना एकाच वेळी या योजनेचा लाभ मिळेल. या पद्धतीमुळे पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. 20वा हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक अटी काय आहेत तर पहा. हा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या योजनेची पात्रता कडक केली आहे आणि नियमित अपडेट करणे बंधनकारक केले आहे. तर पहा, KYC करणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. KYC पूर्ण न केल्यास 20वा हप्ता मिळणार नाही. हे एक नियम आवश्यक आहे जी आर्थिक व्यवहारामध्ये सुरक्षा आणि सुनिश्चित करते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. ही योजना देशातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्ते दिले गेले आहेत. या 19 हप्त्याद्वारे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एकूण 38,000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे. सरकारने या योजनेसाठी आजपर्यंत 3.4 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली आहे. तर मित्रांनो, येणारा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे मिळून एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.